डायग्राम कोणती कोणती आता? एक गोळा, गोळा म्हणजे स्फिअर. हा, आणि दुसरं काय दिलं सांगा? घनाकृतीचा घन म्हणजे क्यूब. तो इसका जो फॉर्मूला है तो सुनो पहले, ये जो गोला रहता है ना गोला, ये गोले का घनफळ रहता है ना घनफळ, वो रहता है 4/3 पाय आर चा घन. पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे त्याची रेडियस त्रिज्या, आणि त्याच्यानंतर जो क्यूब असतो त्या क्यूबचं घनफळ काढण्यासाठी काय फॉर्म्युला माहिती आहे का? बाजूचा घन. हे दोन फॉर्म्युले मी या गणितामध्ये वापरणार. कसे वापरणार बघून घ्या. 21 सेंटीमीटर त्रिज्येचा धातूचा गोळा आहे, त्याला वितळवायचं. एक मोठा गोळा आहे धातूचा, त्याला काय करायचंय? वितळवायचंय, आणि त्याच्यापासून बारीक बारीक काय बनवायचे? घन बनवायचे. तर ते किती बनतील असं ते विचारतात. तर काय करायचं कधी पण इथं व्हॉल्यूम म्हणजेच आपण त्याला म्हणतो घनफळ. घनफळ मोठी आकृती, ज्याला वितळवायचं त्या आकृतीवरती, भागिले घनफळ घ्यायचं लहान आकृतीचं, ज्याच्यापासून जे बनवायचं ना, जे काय गोष्टी बनवायच्या ते खाली लिहायचं. लिहायला काय पटापट? घनफळ लहान आकृतीचं, ज्याला वितळवायचंय त्याला वर लिहायचं, आणि वितळून बनवायचं काय ते खाली लिहायचं. घनफळ मोठ्या आकृतीचं म्हणजेच अर्थात तुम्ही सांगा आता, मोठी आकृती म्हणजे कशाची आहे? गोळ्याची आहे. इथं गोळा. आणि लहान आकृती म्हणजे कशाची सांगा? घन. मग सांगा गोळ्याचं घनफळ काय? आता साईडला लिहिले, वाचून दाखवा ते. लिहा 4/3 पायरचा घन भागिले घनाचं घनफळ आता सांगितलं काय? बाजू घन. लिहा इथं बाजू घन खाली. सगळ्या गोष्टी वरती प्रश्नात दिलेल्या असतात, वाचता आलं पाहिजे आपल्याला. वरती 4/3 4/3 ॲज इट इज. पायची किंमत सांगा 2207. रेडियसचा घन म्हणजे रेडियस किती दिली सांगा ती? रेडियस काय दिली? रेडियस 21. 21चा घन पाठ नका करू तुम्ही, 21ला 3 झाल्या इथं. 21 गुणिले 21 गुणिले 21 काय मरत नाही माणूस, 3 झाले ते. घन म्हटलं तर 3 झाल्याचं, वर्ग म्हटलं 2 झाल्याचं, काय असू दे ते. भागिले आता घनाचं घनफळ म्हणजे बाजू घन, पण त्याची बाजू फक्त कितीची आहे? अरे बापरे, मग फक्त 1 सेंटीमीटरचं म्हणजे 1चा घन येणार तिथं. हा, आता एवढं तर कळालं. एवढं सोडवायचं, एकाचं काय घेणं नाही, तर एकाचा घन एकच असतो. मग ते जे सोडवाल त्या उत्तराला गोळा मारायचा. ठीक आहे, म्हणजे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाड्यापाठ पाहिजे. बघायचं तिकडे बघा सगळ्यांनी. 7 × 7 7 × 21 योगायोगाने 3 गेला. करा करा लवकर लवकर, सुपरफास्ट. झालं का ते? गेलं का ते? हा, बरं झालं गेलं. 1चा घन एकच येणार आहे. तरी मी स्टेप दाखवतोय वरती. आता एक काम करा, गडबड करू नका. 4चं 4, किंवा असं करू शकतो मी, 22 किती रे? होऊन जाऊ दे, काय मरत नाही. चला 22 88. 21 गुणिले 21 441. माहिती आहे ना? मी काय केलं आता? 22 88 आणि 21 भारी दिलेत. 8 एकक स्थानी, इथे 1 एकक स्थानी. 8 1 8 वाला शेवटचा ऑप्शन हा नंबर 2 आहे.